तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान गोंदिया यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर इथं बघू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत खालील तक्त्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर रिक्त असलेल्या खालील पदांसाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. तर इथं पदाचं नाव आहे, त्यानंतर पदांची संख्या आहे, त्यानंतर इथं जातीचा प्रवर्ग आहे, त्यानंतर इथं शैक्षणिक पात्रता आहे, त्यानंतर जो एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार आहे तो पण इथं दिलेला आहे, त्यानंतर जे तुम्हाला मानधन मिळणार आहे ते पण इथं दिलेलं आहे. तर 1 नंबरचे पद इथं ऑडिओलॉजिस्ट आहे. याची इथं एक जागा आहे SC साठी. यासाठी तुम्हाला ऑडिओलॉजीची डिग्री लागणार आहे. त्यानंतर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला इथं लागणार आहे आणि यासाठी तुम्हाला 25,000 इतके वेतन मिळणार आहे. त्यानंतर 2 नंबरचे जे पद आहे ऑप्टोमेट्रिस्ट, तर याची इथं एक जागा आहे ओपनसाठी आणि यासाठी तुम्हाला बॅचलर इन ऑप्टोमेट्रिस्ट फ्रॉम एनी युनिव्हर्सिटी तुम्हाला इथं लागणार आहे आणि यासाठी तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे आणि यासाठी तुम्हाला 20,000 इतके मानधन मिळणार आहे. त्यानंतर 3 नंबरचे जे पद आहे ते आहे स्टाफ नर्स, तर याच्या इथं 9 जागा आहे. VGA साठी 1 आहे, EWS साठी 4 आहे, NTP साठी 1 आहे, त्यानंतर NTD साठी इथं 3 जागा आहे आणि यासाठी तुम्हाला GNM किंवा BSc नर्सिंग इथं लागणार आहे आणि या पदासाठी तुम्हाला 20,000 इतके मानधन मिळणार आहे. त्यानंतर 4 नंबरचे जे पद आहे ते आहे लॅब टेक्निशियन, तर याच्या इथं 3 जागा आहे. SC साठी 2, VGA साठी 1 आहे आणि या पदासाठी तुम्हाला 12वी उत्तीर्ण प्लस इथं डिप्लोमा लागणार आहे आणि या पदासाठी तुम्हाला 17,000 इतके मानधन मिळणार आहे. त्यानंतर 5 नंबरचे जे पद आहे ते आहे मेडिकल ऑफिसर डेंटल DEIC, तर याची इथं एक जागा आहे VGA साठी. यासाठी तुम्हाला BDS किंवा MDS इथं तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर 2 वर्षाचा तुम्हाला इथं कामाचा अनुभव लागणार आहे हॉस्पिटलमध्ये किंवा इन्स्टिट्यूशन सेटअपमध्ये आणि यासाठी तुम्हाला 30,000 इतके मानधन मिळणार आहे. त्यानंतर 6 नंबरचे जे पद आहे ते आहे डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट NTCP, तर याची इथं एक जागा आहे VGA साठी. यासाठी तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट लागणार आहे, MPH किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ आणि यासाठी तुम्हाला 35,000 इतके मानधन मिळणार आहे. त्यानंतर 7 नंबरचे जे पद आहे ते आहे कोल्ड चेन टेक्निशियन, तर याची इथं एक जागा आहे VGA साठी. तर यासाठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण लागणार आहे. त्यानंतर तांत्रिक अर्हतामध्ये इथं महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे यांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकी शाखेतील 3 वर्षीय पदविका उत्तीर्ण तुम्हाला इथं लागणार आहे किंवा तुम्हाला गव्हर्नमेंट ITI मधील 2 वर्षाचा वातानुकूलीकरण ट्रेड उत्तीर्ण असणे इथं आवश्यक आहे. त्यानंतर या पदासाठी जो अनुभव तुम्हाला इथं लागणार आहे, तर पदविकासाठी इथं 2 वर्षाचा अनुभव आणि ITI साठी इथं 3 वर्षाचा तुम्हाला अनुभव लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं MSc IT प्रमाणपत्र लागणार आहे आणि जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन चालवण्याचा परवाना असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे आणि या पदासाठी जे तुम्हाला मानधन मिळणार आहे तर ते इथं 17,000 रुपये राहणार आहे तुम्हाला. त्यानंतर 8 नंबरचे जे पद आहे ते आहे केस रजिस्ट्री असिस्टंट, प्रोग्राम असिस्टंट किंवा रेकॉर्ड कीपर, तर याच्या इथं 2 जागा आहे. ST साठी 1 आहे, VGA साठी 1 आहे आणि यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी, त्यानंतर MSc किंवा इथं तुम्हाला टायपिंग लागणार आहे आणि यासाठी तुम्हाला 18,000 इतके मानधन मिळणार आहे. तर इथं टोटल 19 जागा आहे. तर या जागांचा तपशील तुम्ही इथं बघून घ्यायचा आहे. त्यानंतर या पदासाठी काही अटी व शर्ती आहे. तर अर्ज तुम्हाला इथं ऑनलाईन करायचा आहे. इथं संकेतस्थळ दिलेलं आहे. तर सदर अर्ज भरण्याकरता उमेदवाराला स्वतःचा Gmail अकाउंट तयार करणे इथं आवश्यक राहील. त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्याचा जो कालावधी आहे तर तो 3/1/2024 ते 11/1/2024 आहे. तोपर्यंत तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुमची प्राप्त अर्जांची यादी प्रकाशित होईल 23/1/2024 रोजी. त्यानंतर आक्षेप जर असतील तुमचे काही तर तो मागवण्याचा कालावधी इथं 29/1/2024 आहे. त्यानंतर तुमच्या आक्षेपांचे जे निराकरण आहे तर ते इथं 5/2/2024 पर्यंत इथं करण्यात येईल. त्यानंतर तुमची जी अंतिम यादी आहे तर ती 12/2/2024 रोजी इथं प्रसिद्ध करण्यात येईल. तर गरजेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास मेरिट लिस्टनुसार एकाच 3 उमेदवारांना इथं कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावण्यात येईल आणि पदनिहाय जे वेळापत्रक आहे तर ते इथं वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल. त्यानंतर पदनिहाय एकाच 3 उमेदवारांच्या अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर अंतिम निवड यादी इथं प्रकाशित करण्यात येईल. त्यानंतर तुमची जी निवड आहे तर ती कशी होणार आहे तर तिथं दिलेलं आहे.
तर ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जावरून उमेदवारांची शैक्षणिक अर्हतेवरून इथं तुमची मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल आणि मेरिट लिस्ट तयार करताना इथं क्वालिफिकेशन एक्झाममध्ये मिळालेले गुण प्लस उच्च शैक्षणिक अर्हता प्लस शासकीय निमशासकीय कामाचा अनुभव यांचे एकत्र गुण करून तुमची इथं मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल. त्यानंतर वरील ही सर्व जी पदे आहे तर ही कंत्राटी स्वरूपाची आहे आणि त्यांचा जो कालावधी आहे तो 29 जून 2024 पर्यंत आहे. त्यानंतर या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे आहे आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सेवेत कार्यरत असलेल्या उमेदवारांसाठी इथं 5 वर्षे सूट आहे. त्यानंतर या भरतीसाठी जे तुम्हाला परीक्षा शुल्क आहे तर ते खुल्या प्रवर्गासाठी इथं 200 रुपये आहे. त्यानंतर राखीव प्रवर्गासाठी इथं 100 रुपये आहे. तर तुम्हाला इथं डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी गोंदिया बँक ऑफ बरोडा खाते क्रमांक इथे दिलेला आहे. तर यामध्ये तुम्हाला हे शुल्क जमा करायचे आहे आणि याची पावती तुम्हाला अर्जासोबत स्कॅन करून जोडायची आहे. त्यानंतर हे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र पण तुम्हाला इथं अर्जासोबत जोडावे लागेल. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता अर्ज भरण्याची इथं लिंक दिलेली आहे. तर इथं पदाचं नाव आहे, त्यानंतर इथं गुगल फॉर्म लिंक आहे. तर इथं सर्व पदांची नावे दिलेली आहेत. तर तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे तुम्हाला त्या पदासाठीच्या लिंकवर जाऊन इथं अर्ज करायचा आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब